कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत अशा चटणीची रेसिपी जी चटणी जेवणात असेल तर जेवणाची चव खूपच वाढते। ही चटणी जी आहे ती करायलाही सोपी आहे आणि याच्यामध्ये जिन्नसही खूप कमी लागतात। ही पोळीबरोबर सुद्धा अप्रतिम लागते। पोळीबरोबर ही चटणी घालून त्याच्यावर थोडंसं तेल घातलं तर खूपच छान लागते किंवा भाताबरोबर सुद्धा ही चटणी तुम्ही खाऊ शकता। याच्यासाठी मी एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्या कांद्याला आपण चिरून घ्यायचा आहे, पण खूप बारीकही चिरायचं नाही आहे। आपण त्याला उभं असं चिरून घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर आपण 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्तही लसूण इथे वापरू शकता, परंतु मी इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या आहे। त्यांचे सालं मी काढून घेतले आहे आणि मग त्यानंतर आपण थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे। जवळजवळ छोट्या वाटीने 1 वाटी शेंगदाणे, अगदी छोटी वाटी आहे ती, आणि थोडंसं तेल घालून याला छान खरपूस परतून घेतलं। त्यानंतर आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्याला पण छान परतून घेतलेलं आहे आणि या सगळ्यासाठी मी लोखंडाचा तवा वापरलेला आहे। त्याच्यामुळे चटणीची चव अधिकच छान लागते। इथे आपण लसूण घालून घेतलेला आहे, त्याला पण छान आपण क्रिस्प करून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण कांदा घालणार, थोडंसं त्याच्यावर तेल घालणार आणि त्याला मस्त परतणार। यालासुद्धा आपण खरपूस करून घेणार आहोत आणि मग जेव्हा याचा रंग बदलेल त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडेसे तीळ घालून घेणार आहोत आणि थोडंसं तेल घालून परत याला परतून घेणार आहोत आणि मग हे सगळे जिन्नस आपण एका ताटामध्ये काढून त्याला संपूर्णपणे थंड करून घेणार आहोत। हे संपूर्णपणे थंड झालं की मग आपण त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालणार आहोत, लाल तिखट घालणार आहोत, त्याचबरोबर मी थोडंसं काश्मीरी तिखटसुद्धा घातलं आहे, त्यांनी रंग छान येतो। त्यानंतर आपण याच्यामध्ये आमचूर पावडर घालून घेणार आणि सगळ्यात शेवटी धने जिरे पूड घालून घेणार। एवढे सगळे मसाले घातले की आपण याला मिक्सरमधनं काढून घेणार आहोत। मिक्सरमध्ये आपल्याला याला कोर्सलीच क्रश करून घ्यायचं आहे, खूप याला फाईनली ग्राइंड करायचं नाही। कोर्सली आपण याला क्रश करून घेतल्यानंतर या चटणीचे जे सगळे पदार्थ आहे त्याच्यामध्ये जसं की दाणे, त्याचबरोबर लसूण, त्या सगळ्याची चव आपल्याला ही चटणी खाताना येते आणि ते छान लागतं। तर अशी आपली ही एकदम भन्नाट चवीची चटणी झाली तयार। आता तुम्ही बघितलंच की ही चटणी करायला वेळही लागत नाही आणि आपण पदार्थही जास्त वापरले नाहीत। तर अशी ही आपली कांदा आणि लसणापासून तयार झालेली एकदम चविष्ट चटणी। अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।